हे एकदम पद्धतशीरपणे लागलेत आपला आता. हे बघा आमचा जिम पार्टनर मोबाईल घेतल्यापासून कशाच पबजीला सुट्टी देणार झाला, कायम पबजी खेळत बसलेला असतोय. आता तुम्ही म्हणसाल की गाडीवर तर मागं कोणच बसलेलं नाही म्हणल्यावर एकटं का बडबड करत बसले, तर विषय काय माहितीये का, आपल्याला सवय अनिकेत असला की सोबत वट 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 करायचे, पण आज काय अनिकेत सोबत नाही. अनिकेत नसण्याचं कारण म्हणजे दोन्हीकडे पण अर्जंट काम आहे, त्यामुळे तिकडे पप्प्यान ते गेले आणि इकडे मी एकटाच चाललोय. पण हे विषय काय मला अजून कळला ना बरं का. गाडी बघितली ना वाटायला लागले बरं का, नंबर मला ओळखीचा वाटायला लागलाय, पण कोणा येते काय मला कळ नाही अजून. तेचा बघा आजचं काम. पण विषय काय माहिती का, खाली एक हॉल आहे वर एक रूम आहे, पण खालच्या हॉल मध्ये तर नुसता राडा पडला होता. त्याच्यामुळे मी निर्णय घेतलाय डायरेक्ट वरच्या कडानं चालू करायचं, पण वरच्या कडाला पण तेच हाल होतं. आणि हे हाय बघा आपला कटिंग क्षेत्रामधला सुका पाटील, नुसता दुरळा उडवतो. आता आज माझा नुसता पिट्टा पडणार बरं का. विषय काय माहिती का, सगळं काम मलाच करावं लागणार आहे. आणि असं कामाला सुरुवात केली का, तेवढ्यामध्ये घरमालक चहा घेऊन आलं, चहा घेऊन आलं का, चहा प्यायल्याशिवाय मला कामच करू वाटत नाही. चहा फक्त क्वालिटी पाहिजे. आणि चहा पिऊन झालं का कटिंगला सुरुवात केली ते, पण हे धुरळा बघून मला वाटायला लागलं होतं 6 महिने तर झालं याला पाणी मारलं नसेल बांधकामाला. आता बांधकामाला पाणी नाका नशेना, पण आपल्याला पाणी पिणं गरजेचं आहे, त्यामुळे पाणी प्यायला काय मी काय सुट्टी देत ना बरं का. कशी चला आता तुम्हाला मेन विषय सांगतो. आपल्याला इथनं खाली होल मारायचा. आता तुम्ही म्हणसाल होल कशासाठी मारायचं, तर वरच्या मजल्याला कुठनंच कनेक्शन आणायला चान्स नाही, त्यामुळे डायरेक्ट स्लॅब फोडून आपण आरपार होल मारणार. आता मी 2 बीट ट्राय करून बघितले बरं का, पण विषय काय लागला माहिती का, होल काय पडेना झालंय. पण आपल्याकडे काय हत्याराला कमी ना बरं का, डायरेक्ट 1 फुटाचं बीट घेऊन आलो, डायरेक्ट धाड 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 पडलं का, डायरेक्ट बीट खाली गेलंय. नंतर होल खाली पडले, पण बीट आले का नाही बघासाठी गेलो तर बीट तर आलं होतं बरं का. पण विषय काय झाला माहिती काय, आपण जी बीट खाली घातले का ती बीट डायरेक्ट अडकून बसले. आणि आता माझं डोकं चालणं झालं की बाबा बीट काढायचं कसं. आता मी तर एकटा जायचं, दुसरं कोण असतं तर खाली ठोकून काढलं असतं, पण मीच खाली गेलो डायरेक्ट बार घेऊन ठोकून डायरेक्ट वरच्या कडाला बीट काढले. आणि अशा तऱ्हेनं आपण एकदम पद्धतशीरपणे होल पाडून घेतले बरं का, वरच्या कडापासून खालच्या कडापर्यंत. आणि नाही म्हणलं तर 2 वाजेपर्यंत आपला वरचा जेवढा काय मजला होता काय तेवढा पूर्ण फायनल करून टाकला होता. आता वरचा तर झालं बरं का, पण विषय होता ते म्हणजे खालच्या हॉलचा पण असला बेकार धुळा होता तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला तर काय सांगून कळणार ना, तुम्हीच बघा. आता बोर्ड जेवढे काय होते का सगळे मातीनं भरले होते. आता हॉलचा विषय काय होता माहितीये का, हॉलमध्ये पीओपी करायचे होते, त्यामुळे डायरेक्ट वरच्या साईडला ड्रॉप सोडून दिले. आणि हे जे सोप्यावरचा बोर्ड आहे का, ते बोर्ड काढताना असली बेकारी झाली तुम्हाला सांगतो, उभा राहायला सुद्धा जागा नव्हती बरं का, तरी पण बोर्ड काढलाय मी. आणि आता विषय राहिला ते म्हणजे जेण्यामध्ये काय दुसरा चान्स नव्हता, त्यामुळे डायरेक्ट खालच्या साईडला लाईनी सोडून दिले ते. आणि हे जे विषय आहे ते जरा वेगळा आहे बरं का. आता हॉलमध्ये इथं 2 डब्या का टाकल्या असतील का, ते तुम्ही सांगा बरं का कमेंट करून तुम्हाला कळलं तर. आणि भावानो नाही म्हणलं तर आपल्याला इथं 6 ते 6:30 वाजले तर बरं का. एकटा असल्यामुळे टाइम लागलाय, पण तुम्हाला जर आवडला का लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.